आणि वेळेवर उपस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद देतो. भोपर संघ देखील वेळेवर दाखल झालाय. भोपर संघ आपला 12 खेळू पाठवून द्या. नेक्स्ट मॅच आपण सांगतोय बघा. उंबारली पक्ष पिसवली. काय मॅच होणार आहे. रफ अँड टफ मॅच. चला भोपरचे देखील खेळाडू आले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आर्यन कुठे गेले. नाही आहेत भोपरचे खेळाडू आहेत. 12वे खेळाडू आहेत ना. आर्यन नाहीये. सोमनाथचे आहेत का सुपुत्र. म्हणजे आर्यनचे भाऊच आहेत. सुधाकर यांचे सुपुत्र. चला क्षेत्ररक्षण लवकर लावा. उतरशिव संघ जरा थोडं पंचांना विनंती असणारे आपण जरा थोडंसं सहकार्य करा. सांगा खेळाडूंना आपण थोडं सहकार्य करा. हडलक शरद, हडलक संदीप. खूप चांगली कामगिरी. पप्पूने देखील चांगली कामगिरी. पप्पूची बॅटिंगचं कौतुक करेल. जबरदस्त बॅटिंग केली. पण संघाची गोलंदाजी जिथे झेल सुटला तिथे मात्र मॅच गमवावी लागली. चला सुरेश परबल देखील येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. माझा उमेश पाटील आणि आपण पाहू शकता सलामीला आले आहे महेश जोडी. चला सामना सुरू करा लगेच. उमेश गोलंदाजी मार्कवर. एक मिनिट रमेश. का चालेल. हा एकच खेळाडू बाहेर. चला सामना सुरू करायचा आहे. 10 आहेत खेळाडू. सामना सुरू होतोय. उमेश गोलंदाजी मार्कवर खोनीगाव एंड कडून सायकेला उमेश पाटील. ओ पहिला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडतो. वेगाने इम्प्रेस करतो. डॉट चेंडूची समाप्ती होते. चला उंबरलीचे कॅप्टन आणि आपण पिसोलीचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. अरे भाविष आम्ही का सूचना करतोय कारण वेळ फार महत्वाचा आहे. एक मिनिट. 9:50 बघा चेंडू पडलाय. त्यामुळे 9:25 आपण तर 9:15 पर आपण 9:15 तुम्हाला इनिंग संपवायची. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. उतरशिव संघ जरा थोडं सहकार्य करा. उतरशिव संघ प्रथमच ही स्पर्धा खेळतो सागाव 40 प्लसची. नाही मला वाटतं गोविंदची उमेश पाटील गोलंदाजी मार्कवर. उमेश टू उमेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ वेले खूप चांगला चेंडू म्हणता येणार नाही. पंच वाईट चिकून करतात. आव्हान खातो गळतं भोपर 40 प्लस संघाचं. वेग प्रचंड होता. आज अंतिम दिवस. नितीन काळन कोण ठरणार मालिकावीर, कोण ठरणार उत्कृष्ट फलंदाज, कोण ठरणार उत्कृष्ट गोलंदाज, 5,000चा कॅश प्राइज कोणाला मिळणार, कोण ठरणार उत्कृष्ट थ्रेशर 2,500चा पारितोषिक. ओ चांगला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडला. यावेळेला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. संघर्ष करतोय भोपर 40 प्लस संघ. उमेश पाटील एक असा बॅटर आहे ना की हा बॅटर शेवटपर्यंत खेळला तर इथूनही 50-55 धावा करतील. जसं पप्पूने बॅटिंग केली तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. थोडासा आत्मविश्वास त्याला प्राप्त करणं फार गरजेचं आहे मैदानावर. उमेश हो फटका चांगला यावेळेला मिडॉन आणि मिडॉपच्या मधून चेंडूला काढलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय वन बाउंड सीमारच्या पार. चौकार.
191. आज या स्पर्धेमध्ये बघा, जो कोणी फास्टेस्ट 50 लावेल त्याला 2001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, म्हणजे 15 चेंडूमध्ये. त्यानंतर ज्यांनी 50 लावले त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे आमच्या कन्येच्या नावाने. पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला. फटका चांगला पॉवर प्लेमध्ये चेंडूला पाठवून दिलाय. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक घेतो यावेळेला. विकास येतो, झकास क्षेत्ररक्षण करतोय. दोन्ही धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा धावफलकाती लागल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. थोडासा संघर्ष केल्यानंतर संघर्ष संपला असं सांगतोय उमेश पाटील. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू भोपरचा. दोन्ही संघ प्रथमच यावर्षी स्पर्धा खेळतायत. उमेश पुन्हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला बीट करून चेंडू चाललाय सीमारच्या पार. चौकार. फटका खूप चांगला होता. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह हाफ वॉली घेऊन. हो पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. 1 बाउंड चेंडू चालला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार. त्यानंतर थोडासा आत्मविश्वास प्राप्त केला आणि नंतर मात्र आक्रमक बॅटिंग करतोय. उमेशच्या षटकामध्ये धावाले तब्बल आपण 15. चांगली बॅटिंग. उमेश पाटील स्ट्राईक एंडला होता भोपरचा. तर गोलंदाज उमेश उत्तर सुचवता. 4 मिनिटं घेतलेत त्यामुळे धन्यवाद. तर संघ काय बॅटिंग केली. जवाब बॅटिंग. मारली संघ देखील इथे दाखल होते. आपण पाहू शकता श्याम भोईर आलेत, येलो कॅप. स्ट्रायकेटला बॅटर आपण आता पाहू शकता महेश. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता उत्तर संघाच्या माध्यमातून. विकास पाटील एक काळ गाजवला यार खेळाडूने. आत्ता पाहिजे कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. रवी भोईर देखील बघा गावदेवी मातेचं दर्शन करून आले आहेत. तर गावाची गावदेवी हिचं दर्शन करणं तितकंच गरजेचं, तिथं आशीर्वाद घेणं तितकंच गरजेचं आहे. ती गावाचं रक्षण करते. अंबारली गाव म्हटलं तर बघा 2 मंदिर आपण तलावाच्या बाजूला पाहू शकता. एक शिव मंदिर, एक गावदेवी मातेचं मंदिर. विकास गोलंदाजी मार्कवर. स्क्रीनवरती आपण पाहू शकता रवी बघा. युनिकॉर्न गाडी. कॅमेरामॅनला धन्यवाद देऊ. ओमसाई MTC यश आणि सर्व छोटे कॅमेरामॅन आहेत पण काम मात्र जबरदस्त करतायत. विकास लेफ्टमर आहे. उडवला यावेळेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. झेलची शक्यता. झेल ड्रॉप. मिडॉनला प्रयत्न खूप चांगले केले. झेल पकडायला पाहिजे होता यावेळेला. चेतन म्हात्रे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 17 धावा. 17 धावा धावफलकातील लागल्या आहेत. मिडॉनला संधी निर्माण केली होती विकासने. झेल टिपता येत नाहीये. विकास लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारत. हो फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. पुण्याचा चेंडू खोदून काढला. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. नकार देत आहेत. कारण दोन्ही बॅटरमध्ये कॉर्डिनेशन होणं फार गरजेचं आहे. बघा 2 धावा झाल्या असत्या पण तिथे मानच होतं, धाडच नाहीये. एकतर उमेशने आपण तर कॉल द्यायला पाहिजे किंवा महेशला त्यांनी सांगायला पाहिजे की आपण पहिली धाव वेगाने धावू. आत्मविश्वास. प्रत्येक वेळी चौकार षटकार येणार नाही भावेश. सिंगल डबलला देखील फार महत्व आहे. विकास लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला उमेश पाटील. काय बॅटिंग केली पॉवर प्लेमध्ये. जबरदस्त बॅटिंग. फुल टॉस आहे. क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. 2 धावा होत आहेत का पाहायचं. बघा 2 धावा झाल्या असत्या. उमेश आणि मी तर म्हणेल आता महेशमध्ये कॉर्डिनेशन अजूनही जमत नाहीये. कुठेतरी बातचीत करणं षटक संपल्यानंतर फार गरजेचं आहे. सिंगलला डबलमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करणं, डबलला टिबलमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करणं. बघा खेळाडूचं गोल्डन मॅन केस बघा आपण. गोल्ड केस. पूल करायचा तर या बेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू एकदा हो चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नाही खेळाडूला विनंती कॅप सरळ घालायचे. 20 धावा. 20 धावा दाखल करते. विकास चांगली गोलंदाजी करतोय. सायकेला उमेश पाटील लाजवाब बॅटिंग करतोय. लेफ्ट हँड राऊंड दगड मारा करतोय.
ओ यावेळेला ऑन साईडला टर्न करायचा होता, बॅटमॅनचा चेंडू निघून जातो, डॉट चेंडूची समाप्ती होते. 20 धावा दाखल करते. पण पाहू शकता विकास पाटील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. नागावच्या स्पर्धेत देखील काय चांगली कामगिरी केली ती या संघाने. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायला भाग पडलं होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली ते. शॉर्ट फाईनल जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीत. विकासने या षटकात धावा दिल्या तब्बल आपण तर 6 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली, वापसी केली, एक झेल देखील सुटलाय. आज अंतिम दिवस आहे सागावची स्पर्धा. नितीन बघा आत्ताच आम्हाला आल्या अनिल म्हात्रेंनी सांगितलं की पेमेंट करून टाकतो सर्वांचं लगेच. मी म्हटलं नंतर देऊ का हरकत नाही. नाही म्हणजे प्रत्येकाला द्यायचंच आहे तर नितीन पहिला देऊन टाका. सुरेश परबाल देखील आलेत आमचे एक चांगले. आपण तर आमच्या विभागातील मी तर म्हणे प्रत्येक जण आणि प्रत्येकाचं नातं त्यांना माहिती असतं ते सुरेश परबाल. नाही नाही 21 धावा चेतन. म्हणून तर आम्ही विचारच करत नाही बघा. आईच्या नावाने लगेच आता 1000 रुपये कॅश प्राईज देऊन टाकली. 2 खेळाडूंना 50 धावा कुठल्या तर. आणि स्पर्धेचं नाव होतं, गावाचं नाव होतं, आपल्याला समाधान मिळतं, आपल्या आईचं नाव होतं, आपल्या मुलांचं नाव होतं. भावेश पैसा प्रत्येकजण कमवतो रोशन, पण पैशातून समाधान बघा. काहीतरी पंच खून करतात बघा. नाही मला वाटतं खेळाडूंचं काहीतरी असेल. खेळाडू कोणतरी आला असेल, काहीतरी गाडी बघा. आता पंच सूचना करतीलच आम्हाला. चला चला स्पीडअप करा. बघा खेळ थोडासा थांबलाय. काहीतरी पंचांची बातचीत केली जाते खेळाडू आणि पंचांमध्ये. चला सामना सुरू करायचा आहे. एकवीस धावा धावफल कधी लागल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला किरण येतोय. घेऊन खोनीगाव एनकडून स्ट्राईक केला. आपण उमेशला पाहू शकता. ओ फटका चांगला आहे. गुडगा टेकवला, पाठवून दिलाय चेंडूला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. रमेश मात्रेचा इशारा काय तो पाहायचा. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. खूप चांगला फटका होता. पंचवीस धाबा धावफल कधी लागल्यात. किरणचं स्वागत केलं चौकाराने. उमेश पाटील खूप चांगली बॅटिंग करतो. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो किरण. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला यावेळेला. थोडासा टायमिंग चांगलं होत नाहीये. चेंडू चालला यावेळेला आपण तर लॉंग लेटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय चौकार. त्या कन्येचा देखील वाढदिवस आहे. कायराचा तिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जगदंब चरणी प्रार्थना करतो. उदंड आयुष्याला बोई एकविरा चरणी प्रार्थना. युवराज पाटील प्रसिद्ध बेकार उद्योजक. किरण पुणे गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षण थोडासा बदल केला. त्यात शॉर्ट पॉईंट लागला तर थोडासा क्लोज आणला जातोय.
ओ चांगला चेंडू, हा चेंडू खूप चांगला होता. इस्ट्रेक्शनने चूक केली यावेळेला. ते डॉट चेंडू तर तिथे 1 धाव मिळते. पंच बघा काय खून करतायत. बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या आपल्याला एक आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. 30 धावा. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला किरण. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. डाऊन दी ग्राउंड चेंडू चालला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का? आता उमेश धावले आहेत. तिसरी होते का पाहायचं आता. उमेश धावले आहेत. महेशला देखील धावावं लागतंय आणि ते बॅटर बाद होतोय. सांघिक यश मिळतंय उत्तर शिव 40+ संघाला. धावसंख्या धावफलकात आपण किरण यश मिळालं. सांघिक यश. स्ट्रायकरला बॅटर उमेशने स्ट्राईक घेतली. उमेश पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. जरा फास्ट खेळायचं वेळेला थोडंसं आपण लक्ष द्या वेळेकडे. पुणे त्या शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. इष्टरक्षक बीड होतोय. शॉर्ट थर्डमॅनला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1 धावी ते कंप्लीट केले ते बाईच्या स्वरूपात. 33 धावा. तर सचिन पाटील पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. किरण राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. किरण आणि विकासची बॉडी लँग्वेज सेम आहे. शरीरयष्टी देखील चेहरापट्टी देखील थोडीशी तशीच आहे. ओ पूल केला यावेळेला चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू चालला यावेळेला. पंचांचा इशारा काय तो यावेळेला पाहिजे. षटकार. सचिन आल्या आल्या बॅटचा फेस खोललाय. बघा पाण्याची अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली आहे. तिथून तुम्ही पाणी पिऊ शकता, जलपान करू शकता. नाही पाणी आहे डॅनी, मैदानातच पाणी उपलब्ध आहे. पंचदारा आपण सांगा. नाही आम्ही सूचना करतोय की पाणी अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली आहे. तिथून तुम्ही जलपान करू शकता. 39 धावा या षटकात धावा आल्यात. किरणच्या तब्बल 16 धावा आल्यात. आल्या आल्या सचिनने बॅटचा फेस खोललाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पचता इथून कशा प्रकारे आता बॅटिंग केली जाते. चला पिसूर कॅप्टन कोमल हिरवळे देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उंबरलीचे कॅप्टन यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच खूप चांगली बघायला मिळेल. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ए विरुद्ध बी पहिली सेमीफायनल आणि सी विरुद्ध डी ही दुसरी सेमीफायनल असते. बघा सातत्याने मी सूचना करतोय. नाही ए ग्रुपमधनं चिकनगर संघ आपण आता सेमीफायनलमध्ये दाखल आहे आणि सी ग्रुपमधनं आपण आता सिळगाव. आणि या सूचना आपण सातत्याने करतोय नितीन गाळ. पहिल्या दिवसापासून आपण सूचना करतोय. चला फास्ट घ्यायचा जरा. कोमल हिरवळे देखील येत आहेत. तुंबारलीचे कॅप्टन या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विकास नाही विकासाला ज्याने 6 धावांचा षटक आहे तो विकास कमबॅक करतो का पाहायचंय. गुणवत्ता प्रचंड आहे. नाही 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकली गेलेत. त्यामुळे ओ चांगला चेंडू फुल लेंडिलोचा चेंडू वेगाने निघून जातो यावेळेला. श्याम देखील त्याचं देखील हार्दिक स्वागत. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू दोन्ही संघांना इथे वेळेवर उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत.
धावा झाल्या धाव फलकात 39. विकास पाटील पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर उंबरली गाव एंड कडून लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. फटका चांगला स्टँड अँड दिलोच्या मध्ये पाठवून दिलाय चेंडूला. लॉंग ऑन सी मारच्या बार षटकार. उमेश फुलटॉज बॅकफुट गेलाय कट केलाय पंच नोटची खून करतायत. म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या भोपर 40+ संघाची 47. सचिन पाटील ज्याने एक षटकार मारलाय आल्या आल्या तो सचिन पाटील आता इथून फ्रीट मेजवानी दावत असणारे कबूल करतो का पाहायचंय. 47 धावा झाल्या धाव फलकावरती. विकास लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. स्ट्राईकला सचिन पाटील फ्रीटचा चेंडू उडवला हवेमध्ये झेल नसणार कारण फ्रीटचा चेंडू आहे बघा. विकासने डायरेक्ट हिट देखील केलाय त्याला माहिती विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाले. एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचं आता. एकच धाव 48 धावा. स्ट्राईक एंडला आपण बघतो जमेची बाजू उमेश पाटील आहे. उमेश पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस. शक्ती पाटीलचे केस बघा ना किती चांगले. जरी सोनं घातलं तरी चालेल पण केस मात्र गोल्डन मॅन. शक्ती देखील एक आक्रमक बॅटर या संघाचा. 48 धावा. उडवलाय झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगाडोन उमेश येत आहे चेंडूला फीड करतायत. डायरेक्ट हिट झाला असता मला वाटतं कदाचित विकासच्या रिएक्शनवरनं वाटतायत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. 50 धावा 50 कंप्लीट भोपर संघासाठी. टाळ होते भोपर 40+ संघासाठी 50 धावा केल्यात. उमेश पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. नाही कदाचित डायरेक्ट हिट झाला असता बॅटर बाद झाला असता कारण चेंडू जेव्हा स्ट्रेसच्या हातात येतो तेव्हा वेळ जातो काही सेकंदाचा आणि त्या वेळेत मग बॅटर क्रीजमध्ये पोहोचतो. 50 धावा धाव फलकाती लागलेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. उमेश स्ट्रायकेला गोलंदाजी मार्कवर. विकास लेफ्ट हँड राऊंड देकडे मारा करतोय. वेल लेप केलाय सोडून दिलाय पंच वाईटची खून करतायत. दसरे स्टोर खाते. धावसंख्या 51 धावा. विकास पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. पूल करायचा होता यावेळेला व्यवस्थित मिळत नाही. शक्ती वेगाने चालला यावेळेला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 53 धावा. यानंतर पिसवली विपक्ष उंबारलीमध्ये टॉस केले जाते. त्यानंतर शेवटची मॅच असणार पहिल्या फेरीतील सोळे गाव विपक्ष मोहिलीमध्ये. विकास पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता उमेश पाटील. पूल करायचं तर यावेळेला फटका फसलाय हवेमध्ये चेंडू पण क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. विकास जोपर्यंत चेंडूला फीड करतील. एकच धाव. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 54. चेनू भोईर यांचं आगमन होतं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. रवी भोईर यांचे बंधुराज म्हणजे आता भावाचा खेळ बघायला आल्यात ते देखील. क्या बात आहे. चेहऱ्यावरती आनंद बघा किती. नाही काल उंबारलीचे भरपूर प्रेक्षक गेले होते. महिला वर्ग देखील भरपूर प्रमाणात गेले होते पण रेग्युलर संघाने थोडं समितपणे निराशा केली. नाही ज्युनियर प्रेमने चांगली बॅटिंग केली. त्यानंतर सिनियर प्रेमकडनं आशा होती. साहिल आला. साहिलने पहिल्याच चेंडूती षटकार मारला. असं वाटलं साहिल मोठी बॅटिंग मोठी इनिंग खेळ पण त्यालाही जमलं नाहीये. नागराजचा झेल सोडला. आता नितीन सांगितलं की त्याने नंतर बॅटिंग जबरदस्त केली. कॅचेस विन द मॅचेस. आता दिलीपचा झेल सोडला त्याने सामना जिंकून दिला. 54 धावा झाल्या. चला फास्ट घ्या जरा. या षटकानंतर आपण टॉस करू का. नितीन कळन देखील या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. प्रत्येक जबाबदारी त्यांच्यावरती असते.
वाटतं संदीप पाटील त्यांना 2 महिने आधीच सांगून टाकतात 26, 27, 28 कुठे तारीख घ्यायचीच नाहीये. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला. काळूराम पवार येत आहेत. पवार म्हटलं तर मनोज पवार आमचे. हो शॉट ऑफ लेनचा चेंडू पाठवून दिलाय. चेंडूला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर मध्ये वेगाने डीप मधनं चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. शक्ती येत आहे चेंडूला थांबवत आहेत. इथे 3 धावा आपण कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. उमेश थोडासा थकान महसूस करत कारण सातत्याने धावावं लागतं त्यांना. माऊली देखील येतात बघा. सीताराम महाराज यांचे सुपुत्र माऊली या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. फटका चांगला यावेळेला स्टँड दिलेच्या माध्यमातून लॉप केला होता. विकासने झकास झेल घेतलाय. बॅटर बाद. योगेश पाटीलला स्ट्राईक येणं फार गरजेचं आहे. योगेश पाटील इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पवार गोलंदाजी मार्कवर. ओ वाईड यॉर्करचा वापर केलाय. अशी स्ट्राईक नसणार आहे. चेंडू हातामध्ये डायरेक्ट गेला. जर खाली पडला असता कदाचित स्ट्राईक रोटेट झाली असती. तर उमेश तुम्हाला स्ट्राईक मिळणार नाहीये. योगेशला स्ट्राईक असणार आहे. योगेशला स्ट्राईक असणार आहे. चांगली गोलंदाजी काळूरामच्या माध्यमातून. काळूराम पवार राईट आर्म ओव्हर द कडे मार्ग खोनीगाव एंड करून वापसी केली. हो चांगला चेंडू यावेळेला पॅड वरती आदळला चेंडू. यावेळेला एक धाव इथे आपण एक बायच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या 58. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आता जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक तर घेतली उमेश पाटीलने. पण इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हॅलो 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 हॅलो. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. चेंडू वळवला यावेळेला आपण स्क्वेअर लेग रिजन मधनं. शक्ती आले. मिसफील्ड झाली. चेंडू सीमारेषा पार. चौकार. मगाशी नितीन पहिल्या सामन्यात 61 आता 62 झालेत. एक चेंडू बाकी आहे. 43 वरती खेळतोय. इथून षटकार मारला तर 49 होतील. चौकार आला तर 47 होतील. एक्स्ट्रा आला तर अजून 50 लावायला चान्स मिळेल. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवून दिला. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने चेंडू वेगाने चाललाय. सीमारेषा पार. खराब गोलंदाजी आणि त्याच्यावर योग्य प्रत्युत्तर. धावसंख्या धावफलकाती 67. 67 धावांचं लक्ष आहे. टॉस करूया नितीन काळन यांच्या शुभ हस्ते आपण तर उंबारली पक्ष पिसवली. चला कॅप्टन या कोमल आणि श्याम एक चांगली मॅच बघायला मिळेल. नितीन काळे यांच्या शुभ हस्ते टॉस केलं होतोय. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. 2 बलाढ्य संघ. एका बाजूला कोमल हिरवळे दुसऱ्या बाजूला श्याम भोईर. आता गावाची प्रतिष्ठा लागली. मित्र आता बाजूला. टॉस कोणी जिंकलाय नितीन काळे. यस कावदे उमारली 40+ संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन मात्र आमच्यापर्यंत पोहोचेलच. तर मॅच जशी सुरू होईल आपण बेहतर धावा दिल्या. इथे तब्बल 67 धावांचं लक्ष्य. उत्तरशी 40+ संघासमोर 13.4च्या सत्राने धावा करायच्या आहेत. बॅटिंग या संघाकडे देखील खूप चांगली आहे. पण आता इथून चांगली बॅटिंग करायला उमेशला शक्तीला
तर अजित देसाई यांचं देखील आगमन होतंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच सुरू होईल. तर पुन्हा एकदा जाऊया आपण तर दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक अजित यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. लगेच शुभ सकाळ. आजचा दिवस फायनलचा तिसरा दिवस आपण जरूर बघतोय. सागाव 40+ क्रिकेट क्लब आयोजित सागाव गुरुदत्त क्रिकेट क्लब सागाव, अतिशय चांगली अशी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. आजचा दिवस शेवटचा आणि पहिली मॅच आपण बघितली आडिवली आणि नावाली, आणि दुसरी मॅच टीम भोपर आणि उत्तरशिव या दोघांमध्ये आपण जरूर बघतो. आणि बॅटिंग करत असताना टीम धावा बनवल्या 67 आणि 67 धाव्यांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवलं. ते टीम भोपरनं ते टीम उत्तरशिव या संघासमोर. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम भोपर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. आजच्या दिवसामध्ये 11 सामने कव्हर करायचे आहेत, लक्षात घ्या. 11 सामने आम्हाला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. त्यानंतर बक्षीस समारंभ देखील तिथून पार पडायचा आहे, हे लक्षात घ्या. सर्वांनी सहकार्य करायचं. ही स्पर्धा आपली आपल्या हक्काची आहे आणि सागाव चषक म्हटलं तर अर्थातच सर्वांना ओढ लागते या स्पर्धेची. हे सर्व खेळाडू आज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. टीम भोपर आणि उत्तरशिव समोर लक्ष ठेवलंय. 67 67 धावांचं या मॅचमध्ये सतेश पाटील आणि उमेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम उत्तरशिव संघाची मैदानाच्या आतमध्ये जाईल. टीम भोपर शेवटचा कॉल, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. इथून नक्कीच पाहायला मिळेल. पंच आतमध्ये जायचं, लक्षात घ्या. पटकन जा. आमचे ऑफिशियल पंच आपण रमेश म्हात्रे आतमध्ये आलेत, तर विनंती करेल दुसऱ्या पंचांनी देखील लगेचच जायचंय. तीस बॉल 67 या मॅच मध्ये करायचे आहेत. दोन्ही पंच देखील मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. सचिन म्हात्रे नसतील, आपल्याला जरूर पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये सागाव विपक्ष वाकलन हा सामना जरूर बघायला मिळेल. काल उंबारले आणि आगासन आपण जरूर बघितला. तीस बॉल 67 67 धाव्यांचं लक्ष टीम ठेवलं. भोपरनं बॅटिंग करत असताना पहिल्या डावाचा खेळ संपला, दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. टीम उत्तरशिवला बनवायच्या 67 67 धावा या मॅच मध्ये करायच्यात. नऊ सेकंड उमेश पाटील, सेकंडला सतीश पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिल्या ओव्हर मध्ये आलाय. सचिन पाटीलला आपण बघणार भोपर, आणि एका बाजूला संघ धावा जास्त बनवल्या 67. पहिल्या मॅच मध्ये आम्हाला जरूर कळवण्यात आलं की 250 झाले. भवेश अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, चांगलं क्रिकेट आहे. काल सचिन ठाकूरनं रोखलं आणि आज एका सामन्यात 250 झाले. पप्पू माने
आडिवली 21 बॉल मध्ये 56 आणि दिलीप पाटील नावालीचे आहेत, त्यांनी 21 चेंडू मध्ये 52 52 धावा एकाच मॅच मध्ये सामना जिंकला. नक्कीच टीम नावालीनं जिंकला आडिवलीच्या विरोधात. बॉल पहिल्याच बॉल वरती उडवला, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मध्ये चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती सुरुवात चौकारानं केली आहे. ठरलाय खेळाडू आतापर्यंत तो मात्र 21वा 32वा तो सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतं सुरुवात चौकारानं करणारे. लक्ष 67 आहे. इथून जर बॅटिंग चांगली झाली तर नक्कीच धावा देखील चेस होतील. आणि नक्कीच आतापर्यंत झोन 50 झाले आणि आमचेच गुरुवर्य बाळू पाटील यांची सुकन्या जान्हवी पाटीलच्या नावानं 500-500चं कॅश प्राइज देखील दिलंय. आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतो लागो फाटसा अजून एक चेंडू. आणि पहा फायनल साठी देखील कॅचला जान्हवी पाटील यांच्या माध्यमातून जरूर 500 कॅश प्राइज पहा. बाळू पाटीलने फार फ्रेम लावलंय ह्या क्रिकेटवरती आणि या वर्षी काय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं बक्षीस आणि बक्षीस त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. खरंच कौतुक करेल. आणि पंचांसाठी देखील आज गिफ्ट देखील आहेत. खरंच कौतुक करेल, भरपूर प्रेम दाखवलंय. धावसंख्या धावफलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा धावफलकावरती बॉल झाले 2. अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक. 4 मध्ये कितपत धावा येणार बॅटिंग करत असताना, कारण आपण बघितलं चांगलं क्रिकेट. तिसरा देखील येतोय की काय फील स्ट्रॉंग डिसिजन, काय फलंदाज बा 2 युटी 2 ठोकले चौकार. मात्र डिक फॉर टॅक तसं उत्तर दिलंय आणि पाठवलाय माघारी फलंदाजाला. इथून पहिला धक्का बॅटिंग करत असताना उत्तर शिवसंघाला. पाटील मैदानाच्या आतमध्ये सुनील भोईर फार मेहनत 2 दिवस झाले. नक्कीच बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण बघतो सचिन पाटील या झाडाखाली नक्कीच आपण जरूर बघतोय. फार मेहनत. चेतन म्हात्रे कौतुक करेल, आमचे विलास पाटील असतील, खरंच फार मेहनत असते त्यांची. रमेश गुप्ता धावसंख्या धावफलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा. फुल टॉस बॉल, हा देखील बॉल आपण जरूर बघतोय. खेळू काढला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या अवकाशा बाहेर. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार हॅट्रिक आतापर्यंत बघायला गेलं तर 5 झाल्यात आणि विकेट हॅट्रिक 3. नक्कीच या मॅच मध्ये अर्धशतक देखील 30 झालेत आमच्यापर्यंत. जर भावेश प्रत्येक माहिती त्यांच्यावर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रत्येक बॉल प्रत्येक रन्स 50 कोणी मारली आहे, विकेट कोणी जास्त घेतल्यात, हॅट्रिक कोणाच्या नावावरती, प्रत्येक बॉल आणि बॉल आमच्यापर्यंत जरूर पोहोचवत आहेत. धावा धावफलकावरती इथून झाल्यात 12. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलमध्ये कितपक धावा येणार बॅटिंग करत असताना टीम स्ट्राईक एंडला विकासच्या बॅटमधून आपण बघणार. आल्याबरोबरच चौकार जरूर आला आणि दुनिया मॅच मध्ये आपण या शेवटच्या बॉलवरती काय असणार. बॉल होती यार आणि हा देखील पुन्हा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. बॉल मध्ये 49 अवघड नाहीये समीकरण. जवळ आलंय. पहिल्या षटकामध्ये 18 आणि आता स्टीम बोपर वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण
आम्हाला आजच्या दिवसामध्ये 11 सामने कव्हर करायचे आहेत. आपण जरूर बघतोय आमच्या स्क्रीनवरती नितीन कालन आणि युवराज पाटील जरूर आहेत आणि संदीप पाटील देखील आहेत आणि त्यांच्यावरती जरूर फोकस केला कॅमेरामॅन आपल्याला रोशन जरूर स्माइल देतात. युवराज पाटील एक चॉकलेट बॉय आहेत आपल्याला जरूर पाहायला गेलं तर. आणि इथून धावा फलकावरती 18 संदीप पाटील यांना देखील आपण बघतोय स्क्रीनवरती. एक चांगले पंच काल 2 दिवस झाले अतिशय चांगलं पंचाचं काम त्यांच्या माध्यमातून आणि आज देखील आहेत. पिसुलीचे देखील 2 खेळाडू देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतात. ते देखील स्क्रीनवरती आहेत. अठरा रन झालेत अजून या मॅच मध्ये. आपण बघायला गेलं तर 24 मध्ये 49 या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम बोपर आणि उत्तर ईश्वर या दोघांमध्ये. त्यानंतरची मॅच टीम पिसवली आणि उंबारली या दोघांमध्ये आपण जरूर पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय टीम उंबारलीनं. डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच कळवा. टीम उंबारली त्यांचंच क्रीडांगण स्वतःच्या घरच्या ग्राउंडवरती नक्कीच आज उंबारली संघ बाजी मारेल का. आणि त्यानंतर सोयगाव आणि मोहिले या दोघांमध्ये ही मॅच जरूर पाहायला मिळेल. चला टीम बोपर जास्त वेळ घेत आहे. पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका कारण वेळेचं बंधन इथून करायचं आहे. फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे दिशा दिले. क्षेत्ररक्षण चांगलं झालं फैकी लगेचच आणि तोपर्यंत एक सिंगल इथून जरूर मिळते. कोणी जावा. सीताराम पाटील उंबारलीचे होते तिथे आपण जरूर बघितलं. अजून या मॅच मध्ये 48 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. हा देखील बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल सिंगल डबल आणि इथून धावा देखील कंप्लीट होतील. मात्र इथून षटकार चौकार देखील मारावे लागतील टीम बॅटिंग करत असताना उत्तर शिवला. कारण जास्त टार्गेट बोर्ड ठेवलं होतं कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर पेचं होतं ते महत्वाचं होतं. त्या षटकामध्ये धावा जास्त झाल्या. हा बॉल मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेलवरती आले नाही आहेत. आणि तोपर्यंत एक सिंगल जरूर घेतली. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आहे विकासनं कारण 4 बॉलमध्ये 11 बनवल्या वैयक्तिक आणि उमेश 2 बॉल 2 वर धावा बनवल्या वैयक्तिक. आपल्याला जरूर पाहिला संघाची टोटल 21. अजूनही 21 बॉल 46. सामना जवळ चाललाय. एखादा मोठा फटका आला मॅच अजून जवळ येईल टीम उत्तर शिवच्या बाजूनं. हा बॉल वेगवान होता. टफा पडल्यानंतर समजला नाहीये बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून चेंडू निघून चालला डॉट आणि निर्धाव बॉलची सांग आपल्याला जरूर पाहायला मिळते. 21 धावा 4 बॉलचा खेळ झालाय. 2 टू गो. हा बॉल उंच गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक नाही आलाय. आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलनं धावसंख्या 22 धावा फलकावरती झाल्यात. 5 बॉल झालेत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. यानंतर लक्षात घ्या टीम बोपर लगेच टीम मीटिंग घेऊ नका. लगेच गोलंदाज तयार करायचा आहे कारण वेळेचं बंधन करणं फार गरजेचं. आम्हाला आजच्या दिवसामध्ये तब्बल 11 मॅच कव्हर करायचे आहेत हे लक्षात घ्या. सहकार्य करायचं आहे. हा बॉल अजून एक मोठा फटका खेळायचा होता मात्र डॉट बॉल. 12 बॉलचा खेळ झाला. 22 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये फक्त धावा आल्या 4. चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि आता मात्र 18 बॉल इक्वेशन आहे 45 टीम उत्तर शिवला. टीम बोपर लगेच क्षेत्ररक्षण सजवा विनंती असेल. आपण बघतोय स्ट्राईक अंपायर रमेश म्हात्रे उर्फ मेघाणा म्हणून ओळखलं जाणारं नाव आणि दुसऱ्या बाजूला पंच आपल्याला पाहायला मिळेल दशरथ सोरकादे हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अडीवलीच्या आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज 3ऱ्या ओव्हरमध्ये
आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मंथन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मंथन माली ओव्हर नंबर 3 मध्ये आपण जरूर बघतोय. या मॅच मध्ये आता मात्र 67 न झाला 22 आणि स्कोरबोर्ड 22 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतील या मॅच मध्ये. सर्वांची मेहनत फार या स्पर्धेत आपल्याला जरूर पाहायला मिळते. अतिशय चांगली मेहनत आहे आणि इथून सर्व आमचे या आयोजक नक्कीच बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण जरूर बघतोय. अनिल मात्रे फार मेहनत गेले 2 दिवसापासून आपण बघतोय. संदीप मात्रे, बाळू पाटील, युवराज पाटील मेहनत फार आहे. आमचे समालोचक बाळू पाटील यांची देखील मेहनत या स्पर्धेसाठी चांगली आहे. चेतन मात्रे, सचिन पाटील, विलास पाटील अतिशय चांगली मेहनत. 2 षटकांसाठी तुम्ही 13 मिनिट घेतले. वेळ जास्त घेऊ नका या मॅच मध्ये. आता मात्र 18 बॉल मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत हे लक्षात घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंथन माली. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात. टिपलाय झेल मात्र नाही. इथून झेल ड्रॉप आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. असं वाटलं की झेल घेतोय की काय, पूर्णपणे हातामध्ये बसला होता मात्र इथून कुठेतरी सोडलाय. आणि या मॅच मध्ये कुठेतरी काहीतरी वेगळं चेंजेस होईल का, कारण कॅच सुटली आहे इथून विकासची. कारण 7 बॉल 13 धावा त्यांनी बनवल्या. 23 धावा धावफलकावरती आहे. आता समीकरण आलंय 17 बॉल 44 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यष्टिरक्षक थोडासा पीठ झाला. त्यानंतर एक सिंगल आली आहे. विकासला स्ट्राईक आले. त्याचा झेल ड्रॉप झालाय आणि इथून धावा आता त्या बॅटमधून पाहायला मिळतील का आपण जरूर बघणार आहोत. आता समीकरण 16 मध्ये 43 या मॅच मध्ये करायचे आहेत. 16 बॉल 43 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल इथे बॅटची गडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल डबलने धावा होणार नाहीयेत. तिथून कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम उत्तर शिवसेना. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. टीम टॉस जिंकलाय. उंबारलीनं डिसिजन आमच्यापर्यंत लगेच कळवा. टीम उंबारली आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं लक्षात घ्या. आजच्या दिवसामध्ये तब्बल 11 मॅच आम्हाला कव्हर करायच्या आहेत. हा बॉल देखील पुन्हा एकदा त्याच दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकी होणार नाहीये. टिपलाय जाईल. फलंदाज बाद. उमेशला माघारी परतावा लागेल. फलकावरती 25. आता समीकरण असेल 14 बॉल आणि 42 धाव्यांची गरज. 14 मध्ये 42 या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि उत्तर शिवानी भोपर या दोघांमध्ये आपण ही मॅच बघतोय. अतिशय चांगली मेहनत. आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती जरूर मॅन ऑफ द मॅच, सन्मान चिन्हाची ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे कोण होईल, तसं संध्याकाळचं क्षेत्र होईल तसं आपल्याला समजेल. हा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आता आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. क्लासिकल बॅट नागाव आणि नारिवली या दोघांमध्ये. आणि आपण जरूर बघितलं 6 मध्ये 25 करायच्या होत्या टीम नागावला आणि 4 ओव्हर मध्ये 24 काढल्या आणि 6 बॉल मध्ये 25 करत असताना श्रीरामनं नक्कीच त्या धावा कंप्लीट केल्या. अतिशय चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. मात्र मॅच जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत आपण कोण हारलाय कोण जिंकलाय हे सांगू शकत नाहीये.
आणि हा बॉल देखील खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल दुसरीचा कॉल होता मात्र नाकारलाय आणि इथून धाव फलकावरती 32-32. आता समीकरण असेल 12 मध्ये करायच्या 35 धावा. मागच्या वर्षांमध्ये नक्कीच चांगला क्रिकेट खेळून मागच्या वर्षातला चॅम्पियन संघ टीम नावाली आणि त्यांच्यासोबत होता संदप आणि संदप कुठेतरी संघ काल परास्त झाला. सचिन पाटील इथे कुठेतरी रजा घेत आहेत. सचिन पाटील या नक्की जाऊ सगळ्या धाव फलकावरती 12 मध्ये करायचे 35. चला स्पीड अप घ्या टीम भोपर, वेळ घेऊ नका. ही मॅच आम्हाला अजून 11 मॅच कव्हर करायचे हे लक्षात घ्या. पहिला बॉल बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपल्याला फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू अडवला, एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल बघता बघता इथून 2 धावा कंप्लीट केल्या. का क्रिकेटमध्ये भरपूर 2-2 धावा महत्वाच्या असतात आणि इथून आपण जरूर बघितलं थांबवल्या त्या आणि 2 धावा इथून थांबवल्या. जयवंत अतिशय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली करत असताना देवन 11 बॉल मध्ये 33-33 या मॅच मध्ये अजूनही करायच्यात. उंच गेला हा बॉल मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथून झेल पहिल्या अटेम्प्ट नाही, दुसऱ्या अटेम्प्ट देखील प्रयत्न नाही आणि इथून झेल ड्रॉप. आणि क्रिकेटमध्ये टीम भोपर जर तुम्ही असा चुका कराल तर थोडासा मागामध्ये ठरेल. कॅच तिथून सोडली आहे. 10 मध्ये अजूनही करायचे आहेत 32 धावा. 32 10 बॉल 32 धावांची गरज. हा बॉल देखील उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा झेलची चान्स आणि आता चुकी होणार नाही. टिपलाय झेल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. शक्ती पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. शक्ती पाटील इथून धावा बनवणार का? 9 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण जरूर बघतोय. देवन पाटील शक्ती मैदानाच्या आतमध्ये गेला. आता मात्र समीकरण आहे या मॅच 9 बॉल आणि 32 धावांची गरज. 9 चेंडू आणि 32 धावा आल्या बरोबरच शक्ती पाटीलला देखील माघारी पाठवला. दांडीगुल, फलंदाज बाद.
उंबारलीचे येतात आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि 25वा गोल्डन डंकचा शिकार आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 32 धावांची गरज. नवीन बॅटर काळूराम पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. स्पीड अप घ्या, वेळ जास्त घ्यायचा नाहीये. हा बॉल देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळून काढला, एक सिंगल जरूर मिळते. आणि इथून या मॅच मध्ये आता 7 बॉल 31 ची गरज आहे. 7 चेंडू 31 धावा या मॅच मध्ये करायच्या. 7 बॉल 31 धावांची गरज. पंकज केने उद्योजक सोनारपाड्याचे वेलकम. तुमचं देखील सागाव चषकामध्ये सहर्ष स्वागत. षटक क्रमांक संपलं. इथून 4-6 मध्ये अजूनही करायचे आहेत. 31 31 धावांची गरज. सहा बॉल 31 2 ओव्हर मध्ये आम्हाला आतापर्यंत सांगितलं 22 ने 4 रन्स आतापर्यंत खर्च केल्या. 6 बॉल मध्ये 31 ची गरज या मॅच मध्ये. पिसवलीचे सुनील भोईर यांचं देखील आगमन झालं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 6 बॉल मध्ये करायचे 31. उमेश पाटील ओलंदाजी मार्क वरती. सहा बॉल 31 या मॅच मध्ये बनवणार का? किरण पाटील देखील रजा घेत आहेत. 6 बॉल मध्ये 31 ची गरज. सहा बॉल मध्ये 31 ची गरज या मॅच मध्ये. प्लीज जास्त वेळ घेऊ नका पंच. 6 मध्ये 31 करायचे आहेत. 5 बॉल 5 टोकावे लागतील. पहिलाच बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट पंच आम्हाला कळवतात. या बॉल वरती आता 6 बॉल मध्ये 30. काल 6 बॉल मध्ये 25 झाल्या तर 30 का नाही होणार. आणि इथून जर बॅटिंग चांगली केली तर 30 देखील वार होतील. 6 मध्ये 30 धावांची गरज. हा बॉल फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 आणि 2 या धावेने काम होणार नाहीये. षटकाराचा पाडा या मॅच मध्ये बोलावा लागेल. आता मात्र समीकरण आहे 5 बॉल आणि 28 या मॅच मध्ये करायचे आहेत. फार अशी मेहनत पिसवली आणि यानंतरची मॅच उंबारली. ही मॅच चुरशी होईल कारण कोमलची बॅटिंग अतिशय घातक असते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि इथून एक सिंगल इथून घेतली आहे. टॉस जिंकला टीम उंबारलीनं डिसिजन कळवायचा आहे. आणि डिसिजन जर तुम्ही फिल्डिंग घेतली तर मुख्य व्यासपीठाच्या दिशेनेच तुम्ही देखील आतमध्ये जायचं हे लक्षात घ्या. कारण प्रत्येकाला तो नियम आहे हे लक्षात घ्यायचं. 4 मध्ये 28. हा बॉल टफा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर. वाईड बॉल. 50 वाईड आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आल्यात सांगतायत आम्हाला भावेश. चांगले कॅमेरावर MTC कौतुक करेल. रोशन फराड आणि सागर फराड. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. पंचांचा इशारा येईल. चौकार. तीन बॉल शिल्लक आहे बनवायच्या. 23 धावा. चला स्पीड अप घ्या, वेळ जास्त घेऊ नका. आम्हाला 11 मॅच कव्हर करायचे. यानंतरची मॅच पिसवली आणि उंबारली. तर सचिन भोईर वेलकम. तुमचं देखील सरके स्वागत. वेद तुझं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. सोमनाथ भोईर यांचा सुपुत्र आहे. ईश्वर 11 उंबारली या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल. हा बॉल देखील हलक्या हाताने घेऊन काढला. धावसंख्या धावफलकावरती 41. आता समीकरण बदलेल. 2 बॉल साखे शिल्लक 2 मध्ये करायचे 22. हा बॉल टफा पडल्यानंतर डिसिजन अजून देखील नाही आहे. आता डॉट बॉल आहे. 1 बॉल साखे शिल्लक आहे. 1 मध्ये करायचे आहेत.
22 धावा, 1 बॉल आणि 22 रनची गरज. इथून आम्हाला आपल्याला जरूर पाहायला मिळते हलक्या हाताने खेळ उघडला, मॅच जिंकली आहे टीम. इथून आपल्याला पाहायला मिळतं ते भोपर्ण हार्ड लक टीम उत्तरशिव. आणि तुम्ही देखील कॅप्टन यायचंय, तुम्हाला पुष्पजी ज्वेलर्सच्या माध्यमातून जरूर चांदीचं नाणं इथून दिलं जाईल. तर या कॅप्टन उत्तरशिवची देखील. आणि या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच असेल आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तो उमेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सोनारपाड्याचे उद्योजक पंकज खेणे यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर विनंती असेल उमेश पाटीलला लगेच यायचं आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 22 बॉल आणि 47 धावा बनवल्या, कुठेतरी 3 धाव्याने कमी पडला, नाही तर अजून एक षटक बघायला मिळालं असतं भावेश. मात्र इथून थोडंसं बॅड लक असेल आणि आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. तर उमेश या लगेचच मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आता मैदानाच्या आतमध्ये